पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि कोल्हापूरच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या नावासाठी महायुतीच्या धक्कातंत्राचा वापर केला. महायुतीने खेळलेल्या डावात काँग्रेसच्या सतेज पाटलांना धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वीच गोकुळमधील महाडिकांच्या सत्तेला सतेज पाटलांनी सुरुंग लावला होता. मात्र राज्यात बदललेल्या समीकरणांनी सतेज पाटलांना धोबीपछाड मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत गोकुळवर सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेले नाट्य आज संपले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवदीप मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली. आज होणाऱ्या अध्यक्षाच्या निवडीआधी नवीद मुश्रीफ हे गुरुवारीच परदेशातून तातडीने कोल्हापुरात दाखल झाले होते. नावीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष झाल्याने आता मुश्रीफ कुटुंबाकडे कोल्हापूरमधील आणखी एक महत्त्वाची संस्था आली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी गोकुळची सत्ता समीकरणात थेट लक्ष घातले होते. त्यामुळे आता कोल्हापूरमधील मुन्ना विरुद्ध वंटी या राजकीय संघर्षाला नवं वळण आलं. गोकुळ दूध महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूरमधील ग्रामीण भागात वर्चस्व मिळवण्याची एक संधी निर्माण होते. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. गोकुळमध्ये सत्तेत आलेले नेते हसन मुश्रीफ यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी सतेज पाटील यांच्याशी सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशामुळे त्यांनी आपला रोग बदलला. भाजपचे अमरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होती. तर नावीद मुश्रीफ यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. नावीद यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने मुश्रीफ यांचे कोल्हापूरच्या राजकारणातील वजन वाढले आहे. नावीद मुश्रीफ हे 2021 पासून गोकुळच्या संचालक मंडळावर आहेत. 2010 मध्ये ते छत्रपती शिवाजी विकास सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ते अध्यक्षही आहेत.